एकेकाळी कोट्यवधी रुपयांची मालकीण असलेल्या सुनीता नाईक यांना आज मुंबईतल्या फुटपाथवर जीवन जगावं लागतंय। गृहलक्ष्मी या सुप्रसिद्ध नियतकालिकाच्या संपादक म्हणून त्यांनी काम केलंय। 65 वर्षीय माजी संपादक आज मुंबईतल्या विविध फुटपाथवर जीवन जगतीये। समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि शासनानं मदतीचा हात पुढे करून त्यांचं आयुष्य सावरण्याची गरज आहे। या आहेत सुनीता नाईक। मुंबईतल्या प्रसिद्ध नियतकालिक गृहलक्ष्मीचं संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलंय। एकेकाळी वैभवात जीवन जगणाऱ्या सुनीता यांना आज हलाखीचं जीवन जगावं लागतंय। काळाच्या ओघात सारं वैभव हिरावल्यानं त्यांच्या नशिबी आज विपन्नावस्था आली आहे। मुंबईतल्या विविध फुटपाथवर त्या कसंबसं जीवन जगतायत। सुनीता यांच्यावर दया दाखवून मिस क्युट्या या कुटुंबियांनी त्यांना आपल्या घरात जागा दिली। मात्र सुनीता यांचं या कुटुंबातल्या सदस्यांसह पटलं नाही। त्यामुळे सुनीता यांनी एका महिन्यातच मिस क्युट्या यांचं घर सोडलं। ठीक था, लेकिन उसका वही डिमांड्स और बिना मतलब हर रोज गुरुवार में जाने का मतलब पैसा लेने। सारी संपत्ती गमावल्यानंतर रस्त्यावर आलेल्या सुनीता यांनी अजूनही हिंमत सोडलेली नाही। पूर्वीचं वैभव परत मिळवून नव्या जीवनाची सुरुवात करण्याचा विश्वास त्यांना आहे। दरम्यान बोरिवलीतल्या सुधारगृहानं सुनीता यांच्यावर उपचार सुरू केलेत। त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे। He is not a good person. You know, he used to drink country liquor. Means you can make out how he is. काफ़ी कमज़ोर है, उसमें इन्फेक्शन है, उसका WBC काउंट हाई आया हुआ है। कल हम लोग एक चेस्ट एक्सरे निकालने का सोच रहे हैं। काफ़ी वीक भी लग रही है, कल ग्लूकोज लगाया हुआ है। एकेकाळी वैभवात जीवन जगणाऱ्या सुनीता यांच्यावर फुटपाथवर जीवन जगण्याची वेळ का आली? असं काय घडलं त्यांच्या आयुष्यात की सर्व संपत्तीवर त्यांना पाणी सोडावं लागलं? का त्यांच्या नशिबी भिकाऱ्यासारखं जगणं आलं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे। एका माजी संपादकाच्या आज नशिबी आलेल्या या अवस्थेत मदतीचा हात देऊन तिला सावरण्याची गरज आहे। त्यासाठी समाजातील दानशूरांनी आणि शासनानं पुढाकार घेण्याची गरज आहे। शिल्पा दास, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।